करायचं का? खासदारांनी पळ काढला, नागरिकांनी जाळ काढला. ठाकरे गटाचे खासदार फुटले आणि राज्यात एकच राजकीय भूकंप पाहायला मिळतोय. एकनाथ शिंदेंनी 2022 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडत बंड केलं आणि राज्यात एकच खळबळ उडाली. मात्र आता 4 वर्षांनी एकनाथ शिंदेंनी पुन्हा ऑपरेशन टायगर राबवत ठाकरे गटाचे खासदार फोडलेत. त्यातच ठाकरे गटाचे नगरसेवक देखील फुटणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात ठाकरेंची शिवसेना संपते की काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय. यातच ठाकरे गटाचे खासदार फुटल्यानं राज्यभरात कार्यकर्ते आणि नागरिक आक्रमक पाहायला मिळतात. बीड, यवतमाळ, परभणीमध्ये कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत जाळपोळ सुरू केली आहे. पण नागरिक आणि कार्यकर्ते कितीही आक्रमक झाले तरीही खासदारांना याचा काही फरक पडणार आहे का? येत्या काळात देशात लोकशाही उरेल का? फोडाफोडीच्या राजकारणामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदे गटाला याचा फटका बसेल का? पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर राबवणार अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या. मात्र राज्यात ऑपरेशन टायगर घडणार नाही असा दावा ठाकरे गटाचे नेते करत होते. पण आता शिंदेंनी ऑपरेशन टायगर राबवत ठाकरे गटाचे 6 खासदार फोडले. या फुटलेल्या खासदारांमध्ये संजय देशमुख यांचाही समावेश आहे. संजय देशमुख फुटल्यानं यवतमाळमध्ये ठाकरे सेनेचे शिवसैनिक आक्रमक झाले. शिवसैनिकांनी 2 पंजा चौकात देशमुख यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलंय. गद्दारी खपून घेणार नाही अशा घोषणाबाजी शिवसैनिकांनी दिल्या. तर आमदार संजय देरेकर यांनी देखील संताप व्यक्त केलाय. संजय देशमुखांचा तीव्र निषेध या ठिकाणी केला आहे. कारण ज्या पद्धतीनं सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांनी या लोकसभा मतदारसंघात संजय देशमुखांना तिकीट दिली, त्यांच्यासाठी जवळपास 5 सभा या यवतमाळ जिल्ह्यात दिल्या. आजपर्यंत त्यांनी कुठेही एवढ्या मोठ्या सभा दिल्या नाही आणि एवढ्या सभा देऊन सुद्धा तो माणूस या ठिकाणून निघून जातो. हे खेदजनक बाब आहे. या आमच्या मतदारांनी जो विश्वास त्यांच्यावर टाकला होता तो विश्वास त्यांनी गमावला आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी या यवतमाळ जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं त्यांचा निषेध करतो आहोत. परभणी जिल्ह्यात देखील बंडखोर खासदारांविरोधात रोष पाहायला मिळतोय. परभणीचे बंडखोर खासदार संजय जाधव यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा शिवसैनिकांनी काढली आहे. तसंच प्रतिकात्मक अंत्ययात्रेस जोडे मारत दहन करून खासदार जाधव यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. खासदार संजय जाधव यांना सोनपेठ तालुक्यात फिरू देणार नाही असा इशारा शिवसैनिकांनी दिलाय. सोशल मीडियावरून खासदार जाधव यांच्यावर जोरदार टीका केली जाते. आज सोनपेठ जिल्हा परभणी येथे आमचे खासदार संजय बंडू जाधव यांनी गद्दारी केली. दोनदा आमदार आणि 3दा खासदार एवढं पक्षानं देऊन सुद्धा त्यांनी या 50 खोक्यासाठी किंवा 100 खोक्यासाठी गद्दारी केली आणि यामुळं त्यांना आम्ही या तालुक्यात प्रवेश करू देणार नाही आणि त्याची गाडी फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत आणि त्याला कसलाही प्रवेश या तालुक्यात देणार नाहीत. आणि या माध्यमातून आम्ही त्याचा आज आमच्यासाठी, आमच्या सर्व शिवसैनिकांसाठी खासदार बंडू जाधव हा मेलेला आहे. त्यामुळे आज आम्ही त्याची पिढी घेऊन त्याचा अंत्यविधीसाठी जात आहोत. बीड जिल्ह्यात ठाकरे गटाचे खासदार नसले तरी बीडमध्ये शिवसैनिक आक्रमक पाहायला मिळतात. खासदार फुटीनंतर शिवसैनिकांनी 6 खासदारांचे प्रतिकात्मक पुतळे जाळून निषेध व्यक्त केलाय. आज आम्ही पुतळे जाळलेत, मात्र बीड जिल्ह्यात यातला एकही खासदार यापुढे आला तर त्याला गाडी सकट जाळू असा इशारा शिवसैनिकांनी दिलाय. या 6 खासदारांनी त्यांचा बाप बदललेला आहे. त्यांना आता ही जनता कदापि त्यांना माफ करणार नाही. आज त्यांचं आम्ही पुतळे जाळलेले आहेत. भविष्यात जेव्हा केव्हा हे 6 खासदारापैकी कुणी बी बीड जिल्ह्यामध्ये येते त्यावेळेस त्यांच्या गाडी सगळं आम्ही त्यांना पेटून देणार. हे तुम्ही सुद्धा बघता आणि सगळी जनता सुद्धा बघणार आहे आणि ह्यांना जनता सुद्धा मारणार आहे. आता दोन्ही वेळेला या गोष्टी झालेल्या आहेत त्या खासदारांना काय तुमचा इशारा असणार आहे? कशा पद्धतीने आंदोलन करणार? काय म्हणले नेमका त्यांना इशारा काय असेल या खासदारांनी तुमची शिवसेना? ह्या इशारा एवढाच देतो मी की आता त्यांना माफी नाहीये. आता आम्ही उद्धव साहेबांचं सुद्धा ऐकणार नाहीत. ठाकरे गटाचे खासदार फुटल्यानंतर आता शरद पवार गटाचे खासदारही फुटण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मात्र देशात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं फोडाफोडीचं राजकारण देशाच्या लोकशाहीला घातक ठरत आहे. ठाकरे गटाचे खासदार फुटून शिंदे गटात गेले हे योग्य आहे का? देशात सुरू असलेलं फोडाफोडीचं राजकारण योग्य आहे का? लोकशाही किती दिवस टिकेल? कमेंट करून नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.